तर या तंबाखू या पदार्थामुळे नेमका ओरल कॅन्सर कसा होतो? तोंडाचा कॅन्सर कुठे असतो तर लिप्स पासून तर टॉन्सिलच्या पुढच्या भागापर्यंत जेवढा भाग आहे, ओके. म्हणजे जीभ असो, हिरड्या असो, गाल असो किंवा टाळूचा भाग असो, तर या भागावर जो कॅन्सर होतो त्याला आपण ओरल कॅन्सर. 60 ते 70% पेशंट जे आहे ते लेट स्टेजमध्ये येतात. लेट स्टेजमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये. त्याच्यामुळे याचा उपचार करणे आणि याला आपल्याला रोखणे फार कठीण होते. व्यसनांवर कसं मुक्ती मिळवायची पहिलं, आणि मेडिकली काय औषधं असतात की ज्याच्यामुळे आपण आपला पुढचा कॅन्सर टाळू शकतो? ऐकलं असेल की पेट स्कॅन म्हणून PET scan. तपासणी असते, त्याला आपण पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी म्हणतो. ओके. याच्यामध्ये काय होते की शरीरामध्ये कॅन्सरची ऍक्टिव्हिटी कुठे आहे हे पूर्ण माहिती होते आपल्याला. कारण कॅन्सर बरा होत नाही असं एक परसेप्शन आहे, किंवा कॅन्सर म्हणजे तुमची मृत्यूकडे वाटचाल आहे असा परसेप्शन आहे की कॅन्सर झाला म्हणजे पेशंट गेला, गेला. तो काही दुरुस्त होणार नाही, वाचणार नाही. पण हा भ्रम आहे लोकांमध्ये.